नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे निराधार बांधव आहेत, मग यामध्ये लाभ घेणारे दिव्यांग बांधव आले, ज्येष्ठ नागरिक आले, आजारी व्यक्ती, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी, त्याचबरोबर विधवा महिला, अशा सगळ्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट म्हणजे सॅस पोर्टल जे आहे, निराधार योजनेशी संबंधित जी पोर्टल आहे DBT पोर्टल, ही पुढच्या 15 दिवसांसाठी तांत्रिक अपडेशन जे आहे नवीन, ही पूर्णपणे बंद होत आहे. पुढच्या 15 दिवसांसाठी तरी बंद राहील. त्याचबरोबर पूर्णपणे म्हणजे त्यानंतर नवीन DBT पोर्टल 2.0 हे सुरू करण्यात आली आहे. आता या अंतर्गत सगळ्या या आधार योजनेअंतर्गत पेन्शन घेणारे जे लाभार्थी आहेत, यांना आत्तापर्यंत जे लाभ मिळालेले आहेत मे आणि जून महिन्यासाठीचे, या अंतर्गत जे रखडलेलं आहे ते अजूनही त्यांना लाभ मिळालेला नाही आहे. निराधार बांधव जे आहेत, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक, यांना मे महिन्यासाठीचा हप्तासुद्धा देण्यात आला नाही आहे आणि जून महिन्यासाठी सुद्धा प्रलंबित आहे. त्याचबरोबर दिव्यांग बांधवांसाठी जून महिन्यासाठीचा हप्ता काही लाभार्थ्यांना मिळालेला नाही आहे. तर अशा सगळ्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट म्हणजे पुढच्या 15 दिवस तरी कोणतीही प्रक्रिया, कोणतीही प्रोसेस ही केली जाणार नाही आहे. कारण सॅस पोर्टल 1 तारखेपासून पुढच्या 15 दिवसांसाठी बंद होऊन त्या अंतर्गत नवीन पोर्टल जे आहे DBT पोर्टल 2.0 ही सुरू करण्यात येत आहे. आणि या तांत्रिक अपडेटमुळे पुढचे 15 दिवस तरी कोणतीही प्रक्रिया होणार नाही आहे. तर याबाबत अधिकृत जी वेबसाईट आहे त्यावर जो महत्त्वाचा मेसेज नोटिफिकेशन दिला आहे ते सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊयात. आणि याचा जे निराधार बांधव आहेत, दिव्यांग बांधव आहेत, यांच्यावर कसा परिणाम पडेल, पुढची कशी प्रोसेस असेल, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. सगळ्या निराधार बांधवांसाठी हा आजचा व्हिडिओसुद्धा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिल्यांदा पाहू शकता सगळ्यात अगोदर तुम्ही जर सॅस पोर्टल आता जर ओपन केलीत तर अशा पद्धतीने पोर्टलवर जे आहे मेसेज तुम्हाला दिसत असेल. या ठिकाणी तो मेसेज तुम्ही पाहू शकता. यामध्ये महत्त्वाची सूचना, DBT पोर्टलवरील मॅट्रिकोत्तर 54 मॅट्रिक पूर्व संजय गांधी, ते पाहू शकता स्पष्ट म्हटलंय, संजय गांधी, श्रावणबाळ आणि मुख्यमंत्री वयोश्री अशा एकूण 72 योजनांच्या सेवा तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध नाही आहेत. याबाबत माहिती दिलेली आहे. 1 जून ते 15 जून 2026 दरम्यान या सेवा उपलब्ध राहणार नाही आहेत. आणि मुद्दे जे आहेत म्हणजे नवीन अर्ज यामध्ये घेतले जाणार नाही आहेत. अर्जांची छाननी होणार नाही आहे. DBTद्वारे जे पेन्शन दिले जाते हे सुद्धा बंद राहील. आणि यासाठी आता 2025-26, 2026-27साठी DBT पोर्टल 2.0 ही सध्या सुरू करण्यात आली आहे. ती सुद्धा पोर्टल तुम्ही चेक करू शकता. आता या अंतर्गत सगळे जे निराधार बांधव आहेत, दिव्यांग बांधव आहेत, पेन्शन घेणारे पाहू शकतात, निवृत्ती वेतनधारक योजना, दिव्यांग योजना, या सगळ्या योजनांवर कशा पद्धतीने फरक पडणार आहे याची माहिती आपण चेक करूयात. तर पाहिलं तर पाहू शकता DBT पोर्टलबाबत एक अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे. तर संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, शिष्यवृत्ती किंवा इतर कोणतीही DBT योजनेचे तुम्ही जर लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. 1 जून ते 16 जून, 1 जून ते 15 जून 2026 या कालावधीमध्ये ही पोर्टल बंद राहणार आहे. आणि या कालावधीमध्ये DBT 2.0 या नव्या पोर्टलवर प्रणालीकडे डेटा जो आहे अपडेट केला जात आहे आणि त्यामध्ये तांत्रिक सुधारणा केल्या जात आहेत. आणि या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये कोणतेही नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच जुन्या अर्जांचं जे रिन्युएशन आहे, नूतनीकरण, पडताळणी, छाननी प्रक्रियासुद्धा बंद राहतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कालावधीत DBT प्रणालीमार्फत कोणतंही पेमेंट केलं जाणार नाही आहे. मुख्यमंत्री लाभार्थ्यांच्या कोणत्याच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसेसुद्धा जमा केले जाणार नाही आहेत. MIS रिपोर्ट जो आहे ही पाण्याची सुविधासुद्धा उपलब्ध राहणार नाही आहे. तुमची अर्जाची स्थितीसुद्धा चेक केली जाऊ शकत नाही आहे. त्यामुळे पोर्टलवर लॉग इन करून माहिती तपासण्याचा प्रयत्न केला तरी त्याची सेवा सध्या उपलब्ध राहणार नाही आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26, 2026-27साठी सुद्धा शिष्यवृत्ती योजना जी आहे यामध्ये सुद्धा बदल राहील. आणि या बदलाचा परिणाम, बंदीचा परिणाम सुमारे वेगवेगळ्या 72 शासकीय योजना ज्या आहेत यामध्ये संजय गांधी निराधार, श्रावणबाळ, मुख्यमंत्री वयोश्री योजना अशा इतर योजनांसाठी
राहणार आहे. त्याचबरोबर महासेवा केंद्र सायबर कॅफेमध्ये सुद्धा OTP संदर्भातील समस्या आढळत असल्याचे सांगितलं जात आहे. या अंतर्गत सुद्धा अधिकृत लिंकवर क्लिक करू नका. तुमची वैयक्तिक माहिती कोणाला देऊ नका असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तर अशा अंतर्गत महत्त्वाचे अपडेट म्हणजे जे काही निराधार बांधव आहे एप्रिल आणि मे आणि जून महिन्यासाठीच्या हप्त्याची वाट पाहत असतील, जे काही निराधार बांधव आहेत, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक हे मे महिन्यासाठीच्या त्याचबरोबर जून महिन्यासाठीच्या हप्त्याची पेन्शनची वाट पाहत असतील तर पुढचे 15 दिवस तरी 100% तुम्हाला कोणतेही पेन्शन जे आहे मिळणार नाही आहे. 15 दिवसानंतर पुढची स्थिती कशी असेल याबाबत आपण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्याचबरोबर काही दिव्यांग बांधवांना मला वाटतं शुक्रवारी शनिवारी मागच्या आठवड्यामध्ये पेन्शन जे आहे पेन्शन जमा झालेली आहे. मात्र बहुतांश लाभार्थी दिव्यांग बांधव सुद्धा अजूनही जून महिन्याच्या हप्त्यापासून वंचित होते. तर त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचे अपडेट वाट पाहण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. कारण पुढचं जे 15 दिवस आहेत पोर्टल बंद असल्या कारणामुळे कोणतीही प्रक्रिया केली जाणार नाही आहे असं सॅस पोर्टलवर स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे. या संदर्भात पुढच्या ज्या घडामोडी आहेत, पुढचे महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत आपण अशाच पोचवणार आहोत. या सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट येण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.